अंधेरी रातों में सुनसान राहों पर हर जुल्म मिटाने को एक मसीहा निकलता है जिसे लोग शहनशाह नहीं तुकाराम मुंडे कहते हैं. होय, असं IAS तुकाराम मुंडेंच्या बाबतीत जर बोललं गेलं तर आश्चर्य वाटून घेऊ नका, कारण एक प्रामाणिक आणि डॅशिंग अधिकारी फक्त 8 दिवसात काय करू शकतो हे त्यांनी आपल्या कृतीतून अख्ख्या महाराष्ट्राला दाखवलेलं आहे. अन्नामध्ये भेसळ, औषधात घोटाळा आणि अधिकाऱ्यांच्या खिशात लाचेचं बंडल. महाराष्ट्र राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागाची अवस्था अगदी काही महिन्यांपूर्वी अशीच झालेली होती. थेट मंत्रालयात लाच घेताना अधिकारी रंगेहात पकडले जात होते. पण याच सडलेल्या सिस्टीममध्ये एका प्रामाणिक, डॅशिंग आणि शून्य तडजोड मानणाऱ्या अधिकाऱ्याची एंट्री झाली आणि काय झालं? धडाकेबाज कारवाई, अटक सत्र आणि थेट ताळेठोक मोहिमा. आजच्या व्हिडिओमध्ये फक्त 8 दिवसामध्ये तुकाराम मुंडेंनी कुणाकुणाच्या झोपा उडवल्यात, एवढ्याची सूत्र हाती घेतल्यानंतर केवळ 8 दिवसात महाराष्ट्रात कसा भूकंप घडवून आणला याचा सविस्तर आणि सखोल आढावा आपण घेणार आहोत. नमस्कार, मी अमित गद्रे. न्यूज 18 मराठीच्या विशेष व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. मंडळी, तारीख 19 मे 2026. राज्य सरकारने एक अत्यंत महत्त्वाचा आदेश काढला. राज्याच्या दिव्यांग कल्याण विभागात बोगस प्रमाणपत्रांवरती कारवाई करत असतानाच ज्या अधिकाऱ्याला कंपल्सरी वेटिंगवर ठेवलं होतं त्यांना अखेर FDAच्या आयुक्तपदी नेमण्यात आलं. तुकाराम मुंडेंच्या 21 वर्षांच्या कारकिर्दीतील ही तब्बल 25वी बदली. पण बदली हा त्यांच्या कामाचा वेग ठरवत नाही, तर त्यांची इमानदारी आणि त्यांचा मार्ग ठरवते. 25 मे 2026 रोजी त्यांनी पदभार स्वीकारला आणि पुढच्या काही तासामध्येच त्यांनी आपलं टार्गेट स्पष्ट केलं. सुरक्षित अन्न, सुरक्षित औषध, सुरक्षित महाराष्ट्र. प्रामाणिक व्यावसायिकांना त्रास होणार नाही, पण जे ग्राहकांच्या जीवाशी खेळतील त्यांना लपायला जागा देखील मिळणार नाही, हा त्यांचा सज्जड इशारा होता. महत्त्वाचं म्हणजे मुंडेंनी ज्या वेळेला पदभार स्वीकारला त्याच वेळेला पुण्यातल्या एका भीषण दुर्घटनेने हादरवून सोडलेलं होतं. विषारी दारूमुळे 24 निष्पाप लोकांचा बळी गेलेला होता. कारण होतं मिथेनॉल. हे रसायन औद्योगिक वापरासाठी असतं आणि काळ्या बाजारामध्ये याचा वापर विषारी दारू बनवण्यासाठी होत होता. आता मुंडे यांनी केवळ पुण्यामध्ये कारवाई करून विषय संपवलेला नाही, तर त्यांनी थेट मुळावरती घाव घातलाय. राज्यातील 837 मिथेनॉल कंपन्यांना 15 दिवसांचा अल्टिमेटम दिला. तपासाचे धागेदोरे भिवंडीत पोहोचले. 30 मे रोजी भिवंडीतील रेक्स इंटरनॅशनलच्या गोदामावरती FDAने अचानक छापा टाकला आणि तिथे काय सापडलं तर तब्बल 5929 किलो मिथेनॉलचा महाकाय साठा सापडला. कोणतेही रेकॉर्ड नाहीत, कोणतीही नोंद नाही. मुंडेंच्या टीमने हा संपूर्ण साठा जप्त केला आणि सील ठोकलं आणि मालकांवरती थेट फौजदारी गुन्हे दाखल केले. आता औषध माफियांची तर मुंडेंनी झोपच उडवलेली आहे. चमत्कारिक फायदे, 100% खात्रीशीर उपाय अशा दिशाभूल करणाऱ्या भ्रामक जाहिरातींना बळी पडून लोक स्वतःहून औषधं घेतात आणि मुंडेंनी या खोट्या दाव्यांच्या बुडबुड्याला थेट टाचणी लावली. बरं, मुंडेंच्या कारवाईचा सगळ्यात मोठा झटका जो आहे तो योगगुरू रामदेव बाबा यांच्या पतंजलीशी जोडलेल्या हरिद्वारच्या दिव्य फार्मसीला बसलेला आहे. आता कोणत्याही राजकीय दबावाला भीक न घालता राज्यभरातील 12 केंद्रांवरती छापे पाडले. एकूण 73 लाख रुपयांचा औषध साठा जप्त झाला आणि धक्कादायक बाब म्हणजे यातली 51 लाख रुपयांची जी औषधं आहेत ती एकट्या दिव्य फार्मसीची होती. दृष्टी आय ड्रॉप आहे किंवा मधुग्रीट, हा सगळा मिथ्या छाप साठा जो आहे तो जप्त करण्यात आला. आता मुंडे इकडेच थांबलेले नाही आहेत, तर खोट्या जाहिराती करून जनतेला फसवणाऱ्या ब्रँड अँबॅसेडरवरती आणि सेलिब्रिटींवरती थेट गुन्हे दाखल करण्याचा इशाराही त्यांनी दिलेला आहे. अगदी उत्पादकापासून ते जाहिरातदारापर्यंत आता कोणाची खैर नाही आहे. आता मुंडेंनी 7 दिवसामध्ये काय काय कारवाई केली याचा आकड्यांमधून आपण आढावा घेऊया. 25 मे ते 31 मे केवळ एक आठवडा आहे आणि या आठवड्यामध्ये राज्यात काय घडलं? 130 ठिकाणी एकाच वेळेला छापे, 203 आस्थापनांची तपासणी, 86 ठिकाणी सील आणि 102 गुन्हेगार थेट गजाआड. राज्यामध्ये बंदी असलेला पण शेजारील राज्यांमधून स्मगल होणाऱ्या गुटख्यावरती मुंडेंनी अशी काही नजर फिरवली की केवळ पहिल्या 3 दिवसात 20,48 लाख रुपयांचा गुटखा जप्त झालेला आहे. बीडमध्ये मुदतबाह्य लस्सी नष्ट केलेली आहे. जळगावात खाद्यतेल आणि गाईचं दूध मिसळून बनवणारं बनावट दूध पकडलेलं आहे. तर सोलापुरामध्ये दुधामध्ये भेसळ करण्यासाठी आणलेलं 997 किलो पाम तेल जप्त केलंय. वर्ध्याच्या ऐतिहासिक गोरस भंडारमध्ये अस्वच्छता आढळल्यावरती त्यांनी थेट स्टॉप वर्कची नोटीस दिलेली आहे. पण तिकडे शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून पर्यायी व्यवस्था सुद्धा मार्गी लावलेली आहे. कायद्याचा बडगा आणि प्रशासकीय समतोल याचं हे उत्तम उदाहरण आणि यादी ही फक्त आणि फक्त 8 दिवसांची आहे. आता विचार करा, मुंडे जर अजून अन्न आणि औषध प्रशासन विभागामध्ये राहिले तर काय काय होईल.
पण जो अधिकारी इतक्या ताकदीने जनतेच्या हितासाठी काम करतो त्याची सारखी बदली का होते? उत्तर अगदी सोपं आहे. जेव्हा तुम्ही बेकायदेशीर गुटखा माफिया, बोगस औषध कंपन्या आणि भ्रष्ट इकोसिस्टीमच्या पोटावरती पाय देता, तेव्हा प्रस्थापितांची खुर्ची हलू लागते आणि 21 वर्षांच्या सेवेमध्ये 25 बदल्या. हे आकडे सांगून जातात की हा माणूस कोणासमोरही झुकत नाही आणि राजकीय दबावाला जुमानत सुद्धा नाही. मुंडेंसाठी बदली म्हणजे शिक्षा नाही, तर एका नव्या विभागामध्ये साफसफाई करण्याची मिळालेली संधी असते. महाराष्ट्राच्या अन्न आणि औषध प्रशासनामध्ये आलेली ही लाट केवळ एक सुरुवात आहे. तंत्रज्ञानाचा वापर करून लवकरच एक नागरिक तक्रार निवारण ॲप सुद्धा येणार आहे. एका डॅशिंग अधिकाऱ्याने सिस्टीममध्ये जीव ओतला की सुरक्षित महाराष्ट्र हे स्वप्न प्रत्यक्षात कसं येऊ शकतं हे गेल्या 8 दिवसांनी आपल्याला दाखवून दिलं आहे. तुमच्या संपूर्ण कारवाईबद्दल आणि तुकाराम मुंडेंच्या कार्यपद्धतीवरती नेमकं काय मत आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक ठोका, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एकदा पुढच्या नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा न्यूज 18 मराठी.